नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे. त्यातल्या त्यात नवरात्रीमध्ये अष्टमीचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. अशी मान्यता आहे की अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीने चंडमुंड राक्षसाचा वध केला होता आणि नवमीच्या दिवशी महिषासुराचा वध केला होता. या दोन्ही दिवसांना महाअष्टमी महानवमी असं म्हटलं जातं, कारण त्या दिवसांचं विशेष असं महत्त्वही आहे. अष्टमी नवमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी लोक आपल्या घरी किंवा मंदिरांमध्ये सुद्धा होम हवन केले जातात. आपण देवी दुर्गेची उपासना करतो. ठिकठिकाणी श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. कन्यापूजनही केले जाते. राक्षसांबरोबर युद्ध केल्यामुळे देवी माता ही थकलेली असते. हवन केल्यामुळे वातावरण हे आल्हाददायक, उत्स्फूर्त आणि सकारात्मक होते. त्यामुळे देवीचा थकवाही कमी करण्यासाठी होम हवन केले जातात. या दिवशी काही विशेष उपायही केले जातात. तर त्याच पद्धतीने आपल्यालाही एक विशेष उपाय, एक विशेष फळ देवी मातेला या दिवशी नक्की अर्पण करायचे आहे. ज्या राक्षसांचा देवी मातेने वध केला ते तामसी वृत्तीचे होते. आपल्या सर्वांमध्ये सुद्धा तामसी वृत्ती असतेच. आपण दुसऱ्याची ईर्ष्या करतो किंवा राग करतो, भांडणे करतो, दुसऱ्यांना अपशब्द बोलतो किंवा एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. तर हे सर्व तामसी वृत्ती असण्याची लक्षणे असतात. तर अशा वेळेला आपल्याला अष्टमीच्या दिवशी एक विशेष फळ देवीला अर्पण करायचे आहे, जेणेकरून आपल्यामधील ही तामसी वृत्तीचा आपल्याला नाश करता येईल. तामसी वृत्तीमुळे आपल्याभोवतीसुद्धा नकारात्मकता जास्त राहिल्यामुळे आपली अनेक कामे अडून राहतात. आपल्याला अनेक संकटांचा, दुःखांचा सामना करावा लागतो. आपल्याला हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा यश मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काम, क्रोध, मोह, मत्सर अशा प्रकारची तामसी वृत्ती असतेच. षड्रिपू हे असतातच. त्याच पद्धतीने घरामध्ये भांडणे होतात, मुलं ऐकत नाहीत किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना उलट बोलतात. घरामध्ये सतत अशांतता आणि आजारपण असते. हे सर्व तामसी वृत्तीनेच घडून येते. तर ज्या पद्धतीने देवीने तामसी वृत्तीच्या राक्षसांचा जसा वध केला, तसंच आपल्यालासुद्धा या आपल्या तामसी वृत्तीला नष्ट करायचं आहे. तर यासाठीच आपल्याला अष्टमीच्या दिवशी देवी मातेला कोहळा अर्पण करायचा आहे. कोहळा हा तुम्हाला जवळच्या कोणत्याही धार्मिक साहित्यांच्या दुकानामध्ये किंवा आजकाल नवरात्रीमध्ये होम हवनसाठी कोहळ्याची गरज असतेच, तर तुम्हाला कोहळा हा कुठेही मिळून जाईल. तर अशा वेळेला आपल्याला कोहळा हा अष्टमीच्या दिवशीच आणायचा आहे, आधी आणून ठेवू नका. कोहळा घरी आणल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. कोहळ्याचा जमिनीला स्पर्श करायचा नाही. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवी माता जिथे असते, जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर तुम्ही त्याच्यासमोर बसा. जर तुम्ही घटस्थापना करत नसाल, अखंड दिवा लावत नसाल, तरीही आपल्याला हा उपाय अष्टमीला करता येईल. तर आपल्याला देवी मातेसमोर बसून आपल्याला हा कोहळा हातामध्ये पकडायचा आहे आणि देवी मातेला प्रार्थना करायची आहे की तू जसं तामसी वृत्तीच्या राक्षसांचा वध केलास, त्याचप्रमाणे आमच्या घरातील माणसांमधील, माझ्यामधील सुद्धा तामसी वृत्तीचा नाश कर. माझ्या घरामधील ज्या काही कटकटी आहे, चिंता, भांडणे किंवा आजारपण आहे, त्या सर्वांचा तू नाश कर. त्यानंतर आपल्याला हा कोहळा घेऊन तुमच्या घराजवळच्या देवीच्या कोणत्याही मंदिरामध्ये जायचं आहे. कोणतीही देवी असेल तरीही चालेल. तर आपल्याला तिथे हा कोहळा घेऊन जायचा आहे. तिथेही आपल्याला हा हातामध्ये धरून देवीसमोर उभं राहायचं आहे आणि आपल्याला देवीला हीच प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती तिने नष्ट करावी. आता तुम्ही मंदिरामध्ये बघितलंच असेल की अष्टमी नवमीच्या दिवशी जेव्हा हवन केलं जातं तेव्हा मंदिरांमध्ये खूप सारे कोहळेसुद्धा ठेवलेले असतात. तर आपल्याला हा कोहळा मंदिरामध्ये सोडायचा आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोहळा हा कापूही शकता आणि त्याचा एक तुकडा देवीच्या समोर ठेवावा आणि दुसरा तुकडा तुम्ही जिथे चार असतात म्हणजे चौक असतो तिथे आपल्याला ठेवायचा आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही फक्त कोहळा मंदिरामध्ये सोडून येऊ शकता. विशेष करून स्त्रियांनी कोहळा कापू नये. जर तुमच्या घरामध्ये कोणी पुरुष असतील तर त्यांनी कोहळा कापला तरीही चालेल. आता मंदिरामध्ये कोहळा सोडल्यानंतर आपल्याला इकडे तिकडे न भटकता लगेचच घरी निघून यायचं आहे. जर तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल आणि तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तर अशा वेळेला आपल्याला सोबत जातानाच एक पाण्याची बाटली घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा कोहळा ठेवून मंदिराच्या बाहेर पडणार तेव्हा आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्या कामावर जायचे आहे. जर तुम्हाला असं काही महत्त्वाचं काम नसेल तर मंदिरातून आपल्याला लगेचच घरी निघून यायचं आहे आणि घरामध्ये आपल्याला हात पाय स्वच्छ धुवूनच मग आपल्या इतर कामांना सुरुवात करायची आहे.
तर आता देवी मातेला कोहळाच का अर्पण करायचा आहे? कारण कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा ही सामावून घेण्याची, शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. तुम्हाला माहिती असेलच की बरेच लोक अमावस्येच्या दिवशीसुद्धा आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधतात. तर याचं कारण पण हेच आहे की कोहळा ही घराच्या बाहेरची जी काही नकारात्मकता असते ती स्वतःमध्ये सामावून घेते आणि घरामध्ये त्याचा प्रवेश करू देत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपाय करायचा आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.